एक संघ मित्रांनो बघू शकता तुम्ही। पहिली मॅच झाली आमची, पहिली मॅच विन झालो आम्ही। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत जिथे सर्व दुःख विसरली जातात, तेच आपलं क्रिकेट मित्रांनो। तुम्ही पाहू शकताय, व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत। हे बघा बाण केलेले आहेत, म्हणजे पुढे या, मैदान पुढे असेल। गावातली पोरं बोलली की आपण टीम टाकूया, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी थोडा वेळ काढून आपली टीम टाकण्यासाठी जातोय, मी आणि माझा मित्र नाण्या। व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट काय असतील त्या तुम्हाला येत राहतील। तर थोड्याच वेळात आपण मैदानात पोहोचणार आहोत। इथे वयोगट आहे मित्रांनो 2006। आम्ही तर वयोगटात बसत नाही, आम्ही 2002चे आहोत, त्याच्यामुळे आम्ही वयोगटात बसत नाही। एक क्रिकेटची आवड असते, तुम्हाला तर माहीतच आहे क्रिकेट किती आवडतं आपल्याला। आणि क्रिकेटची आवड असल्यामुळे आम्ही थोडा वेळ काढणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही दोघेही चाललोय, पोचणार आहोत आपण थोड्याच वेळात। हे बघा तुम्ही पाहू शकताय, गावाकडची एक वेगळीच निशाणी असते, म्हणजे तुम्ही पुढे या, मैदान इकडे आहे, असंच शोधत शोधत जावं लागतं मैदान। गावाकडची हीच वेगळी मजा असते। हे सर्व क्रिकेट प्रेमी तुम्ही पाहू शकता। हे बघा हा दादा बघा कुठे आहे तो। क्रिकेटसाठी घरदार सोडून सर्व खेळायला येतात, त्याच्यामुळं घरी तर काय परवानगी नसतेच क्रिकेट खेळायला। पण खरंच क्रिकेटने पण खूप नाव दिलं आहे मला, आणि क्रिकेट खेळायचो मी पण आता जबाबदारी एवढ्या वाढल्यात की क्रिकेट खेळायला आता वेळच नाही भेटत, त्याच्यामुळे क्रिकेट हे आता थोडं दुरावलं आहे। आणि क्रिकेट तर सर्व ग्रामीण विभागात क्रिकेटच चालतं आहे मित्रांनो आजकाल। आणि क्रिकेट म्हटलं तर खरंच खूप अनिश्चितीचा खेळ आहे। क्रिकेटमध्ये हारजीत असतेच, सर्व टीम असतील व त्यांचे काय कॅप्टन असतील तर त्यांचे स्पॉन्सर देखील असतील, तर त्यांना हे माहितीच असेल की हारजीत ही क्रिकेटमध्ये असतेच। हे तुम्ही पाहू शकताय, घरातून न सांगता मागच्या दरवाजातून हलूच पळून येणारे हे क्रिकेट प्रेमी आहेत सर्व, कारण घरातून तर परमिशन नसतेच कोणाला। पण आम्हाला एवढी हौस आहे क्रिकेटची की आम्ही जीव तोडून क्रिकेट खेळण्यासाठी कुठे कुठे जातो। उडत जा ना जरा। गाव एक संघ ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर खरंच खूपच हौशी असतात ग्रामीण विभागातील खेळाडू मित्रांनो। आणि तुम्ही पाहू शकताय आपला वाघजाई संघ, आणि आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन। आपले कॅप्टन असणार आहेत चिराग जाधव आणि व्हाईस कॅप्टन असणार आहेत सार्थक सालवी। चिराग जाधव, सार्थक, तर पहिला सामना आपला कसा, तुम्हाला काय वाटतंय? विजय झालाय तुमचा, पहिला सामना विन झालाय तुम्ही काय बोलू शकता? खूप मस्त वाटतंय, पहिली मॅच आम्ही जिंकलो, खूप आनंद झाला। तुम्हाला सार्थक काय वाटतंय पहिली मॅचबद्दल काय बोलू शकता? अजून काय बदल झाले पाहिजेत आपल्या संघात? बॉलर कमी पडतोय, तर तुम्ही आता रोजच प्रॅक्टिस करता वरती ना, त्याच्यामुळं तुम्ही चॉईस करा आता तुमच्यात बॉलर कोण टाकू शकतो। आणि सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्लेअरवर विश्वास पाहिजे, आणि सर्व एकत्रच असता ना खेळता तेव्हा, त्याच्यातनं तुम्ही एक कोणतरी निवडा, तिसरा बॉलिंग कोण टाकणार ते आधी डिसिजन घ्या मॅच व्हायच्या अगोदर। नंतर मग डिसिजन घेतल्यानंतर त्याला बॉलिंगचा प्रेशर येतो मग, त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच ठरवा कोण बॉलिंग टाकणार, कसं काय ते। तर अजून काय तुम्हाला वाटतं चिराग टीममध्ये बदल करण्यासारखा? नाही, तशी टीम चांगली आहे, फक्त एक बॉलर आणि फिल्डिंग मिस्टेकची कमी आहे। तर चिराग जाधव असे बोलतात की
एक बॉलर आपल्यात शॉट पडतोय आणि थोडं क्षेत्ररक्षण मित्रांनो कमी पडतंय, कारण क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं. एक जरी बाउंड्री सुटली नंतर एक बॉल 4 रन बसले तर समजतं आपल्याला की 4 रनांना आपण हरलो का, तर आपण क्षेत्ररक्षण थोडं लूज केलं त्याच्यामुळं आपण हरलो असं. बाकी आता किती दिवस झाले तुम्ही आता टुर्नामेंट चालू झालं आपल्या? भरपूर दिवस झाले, महिना. बरं, आता तुम्हाला प्रोत्साहन कोण करतंय टीमसाठी आता इकडे? ओंकार शिगवण म्हणजेच टॅटूच्यावाला. टॅटू चावाला माहितीच आहे, सर्वांना माहितीच आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या माहितीच आहे की तुम्हाला प्रोत्साहन शुभम लाड आणि म्हणजे टॅटू सगळ्यांचा लाडका आम्ही तुम्हाला प्रोत्साहन करतोय. तुम्हाला काय वाटतं की दादा एवढा आम्हाला घेऊन येतोय इकडे तिकडे टुर्नामेंट मोठमोठ्या खेळवतोय, तर तुमचं काय मत आहे? त्या जिंकणार की ना एक दिवस तरी? जिंकणार ना नक्की, आणि प्रयत्न चालू आहेत ना, असेच प्रयत्न करत राहा. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा तुम्हाला. ओके. एक गाव एक संघ वाघजाई सरण, तुमचा पण गावचा एक संघ असेलच मित्रांनो. आणि गावासाठी खेळणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्ही आत्ता गावातूनच खूप मोठे प्लेयर झालेले असतात आणि बाहेर मोठमोठ्या टुर्नामेंट तुम्ही तेवढ्यापुरतं खेळाल आणि नंतर जर तुम्ही आउट ऑफ फॉर्म असाल तर एक दिवस आपलं गावच तुम्हाला विचारेल, कारण गावातूनच आपली सुरुवात झालेली असते. त्याच्यामुळे गावासाठी खेळा.